नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पंडित शिवकुमार 124 या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि विचारा प्रश्न लाईव्ह लग्न करताना कोणकोणत्या अडचणी येतात हाच आपला आजचा महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय असणार आहे. दर मंगळवारी आपण याच टायमाला भेटतोय आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ आहेत आणि त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूया आणि त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि आपण नुकताच सरांचा परिचय पाहिला. फक्त इंडियामधूनच नाही तर इंडियाच्या बाहेरून सुद्धा लोक सरांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही तुमच्या कोणत्याही शंका असतील तर सरांना फोन करून विचारू शकता. आजचा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आपण ठेवलेला आहे. आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. सर, अनेक वेळेला असं होतं की अगोदर करिअर की अगोदर लग्न यामध्ये बराच संभ्रम असतो, तर त्याविषयी कसं मार्गदर्शन कराल? नमस्कार. सगळ्यात गहन प्रश्न आता जो चालला आहे समाजामध्ये तो म्हणजे मुला-मुलींचं लग्न. ज्यांच्या घरामध्ये असं आहे की लग्नाचं काय करायचं, मुलगा असो मुलगी असो, डायव्होर्स झालेले पण प्रकरणं हँगिंग आहेत. पुढं काय करावं हे कळत नाही. आईवडिलांना प्रचंड प्रेशरमध्ये हे दिवस काढायला लागतात. हल्लीचं हा प्रकार जास्तच वाढलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा येतो की लग्न पहिल्यांदा करायचं का करिअर पहिल्यांदा करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. कारण पूर्वीच्या काळी असं नसायचं की 22, 25 किंवा 26 वर्षापर्यंत शिक्षण झालं की पहिल्यांदा लग्नाचं बघायचं, नंतर पुढं काय असेल ते कंटिन्युएशन. पण आता शिक्षण आणि शिक्षणामुळं जास्त झालेली वाढ, बेस्ट क्वालिफिकेशन, त्यानंतर पॅकेजेस, एवढ्या MNC कंपनीज आहेत, कुठं पॅकेज कुठं जास्त, आणि नंतर कुठं घर घ्यायचं, अनेक अशा गोष्टी प्रत्येक मुलामध्ये पण असतं, मुलीमध्ये पण हा संभ्रम असतो की पुढं जाऊन स्टॅबिलिटी लाईफमध्ये कसं राहायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. एकदम बॉटम लाईन तुम्हाला सांगतो की लग्न पहिल्यांदा का करिअर पहिल्यांदा, हा जो क्वेश्चन आहे तो आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे आपली कुंडली बघून ठरवू शकतो. म्हणजे मी ठरवू शकतो. ओके, तुमच्या वयाचं 26 वर्ष आहे समजा, एक मुलगी आहे, तिचं वय 26 वर्ष आहे. ओके, आणि त्या मुलीची पत्रिका बघितल्यानंतर हे जर स्ट्रेटली क्लिअर कळत असेल, वा बेस्ट पत्रिका आहे, का आपण लग्नासंबंधी काय प्रॉब्लेम येणार नाही आहे, वयवयाची उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे, काय हरकत नाही. म्हणजे वी हॅव टाईम 1 or 2 year की आपण एस्टॅब्लिशमेंट करायला काय हरकत नाही. लग्नाचं जीवन तर नंतरचं बेस्ट आहे. म्हणजे लग्न हे नंतर आणि करिअरकडे फोकस करायला काय हरकत नाही. पण इन केस पत्रिकेमध्ये डायव्होर्सची पत्रिका आहे किंवा फसवाफसवी होणार आहे, चिटिंग होणार आहे, प्रॉब्लेम्स काय येणार आहेत, हे जर पटकन आपल्याला कळालं, अरे बापरे अशीच पत्रिका ज्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक कंडिशन लग्नामध्ये येऊ शकते, यावेळेला सर्चिंगला वेळ लागू शकतो किंवा कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात. यासाठी जर आता शिक्षण झाले आणि आता करिअरला सुरुवात झालेली आहे तर इमिडिएटली पहिल्यांदा लग्नाचं बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्या लेवलला, म्हणजे एखाद्या मुलाची किंवा मुलीची पत्रिका ही डायव्होर्सची आहे म्हणजे
असं समजा की 40 ते 35 ते 40% पत्रिका विवाहासाठी चांगली आहे, तर मात्र त्याला मिळणारा वर किंवा वधू जी आहे ते 70 ते 80% वैवाहिक जीवन असलेलं असेल, तर दोघांचं मिळून क्युम्युलेटिव्ह डिवाइड बाय 2 केलं तर 50च्या पुढं हे दोघांचं जाईल. हा विचार करून आपल्याला समोरच्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन बेस्ट मिळण्यासाठी बऱ्याच ऑप्शन्स बघायला लागतात. मग इट विल टेक टाईम टू आपण 2, 3, 3.5, 4 वर्षे जातात. हे लवकरात लवकर व्हावं यासाठी प्लॅन करायला पाहिजे की लग्न पहिल्यांदा करिअर पत्रिका बघून तुम्ही डिसाईड करू शकता. निश्चित. आणि या सगळ्याचे अगदी बारकावे आणि प्रॅक्टिकल गोष्टी सर आपल्याला समजावून सांगतात आहे. तुम्हाला कोणतीही शंका असेल किंवा काहीही जर विचारायचं असेल लग्नासंदर्भात किंवा करिअर संदर्भात, शिक्षणासंदर्भात, आपल्या डिस्प्लेवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि सर तुमच्या समस्या सोडवतील. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. जसं मी मगाशी म्हटलं, महाराष्ट्रामधूनच फोन येत नाही आहेत सर, बँगलोरवरून फोन आला मकरंद यांचा. मकरंदजी, माझा आवाज होतोय तुम्हाला? हो मॅडम. क्वेश्चन बोला बोला. मला लग्नाविषयी आणि जॉब विषयी विचारायचं होतं. माझी जन्मतारीख आहे 14 मे 1992 किती? आणि जन्मवेळ आहे रात्री 10:35. जन्मवेळ जन्म तारीख किती? 14 मे 1992. 14 मे 1992. टाइम 10:35 रात्री. 35 मिनिटं. प्लेस ऑफ बर्थ, जन्म ठिकाण? लोणंद, सातारा. सातारा. काय क्वालिफिकेशन आहे, काय करता तुम्ही आता? मी बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी बेंगलोरमध्ये जॉब करतो. तुझा क्वेश्चन काय? सध्या तर लग्नाविषयी तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे आणि जॉब शोधतो तर त्याबद्दल पण मार्गदर्शन हवं आहे. ओके. पॉईंट नंबर 1, अतिशय हुशार, बुद्धिमान, ब्रिलियंट, आध्यात्मिक, वय वर्ष कमीत कमी 85 वय तुमचं आहे, अशी चांगली पत्रिका आहे. रागीट आहे तुम्ही, पटकन चिडता, पटकन रागावता. राहू केतूची पोझिशन बरोबर नसल्यामुळं घटस्फोटाची पत्रिका ग्राह्य धरली जाते. सरळ सरळ कळतं की पहिल्यांदा जे लग्न होणार आहे त्यामध्ये काही ना काही फसवाफसवी होऊच शकते. हा मुद्दा लक्षात घ्या. यामुळे अर्कविवाह नावाचा विधी करणं गरजेचं आहे. राहूसुदान, मंगळासुदान पूर्वीच्या एपिसोड मी सांगितलेले ते करायला सुरुवात करा. यामध्ये समोरच्या मुलीची पत्रिका चांगला असणं अतिशय गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता तुमची पत्रिका मंगळाची आहे, राहू केतू इथं असल्यामुळं बरेच पत्रिका बघून बघून पण डिनाय होत असेल. जेव्हा तुम्हाला वाटेल ही मुलगी चांगले लग्न करायला हरकत नाही, मात्र त्यांच्याकडून तुम्हाला नकार येत असेल, ओके, आणि जेव्हा तुम्हाला आवडत नाही मुलगी किंवा ते स्थळ आवडत नाही, मग त्यांच्याकडून फोर्स होईल की आम्ही रेडी असं होईल. मग तुम्हाला असं होईल की बेस्ट आपल्याकडं अशा अपॉर्च्युनिटीज लग्नाच्या काय येत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी काही सांगितले उपाय मी सांगितले तेवढे करा. पुष्कर आपला डायमंड पण वापरणं गरजेचं आहे. मंगळ आहे तुम्हाला, पण मंगळाचा प्रभाव कमी आहे. दिसायला तुम्ही स्मार्ट आहे, तूर डास आहे, डाऊन टू अर्थ असता. आता 8, 9, ओके, म्हणजे या ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यानच्या काळात लग्न व्हायला हरकत नाही. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. अशी क्रिटिकल पत्रिका जेव्हा लग्नाची असते मॅडम, तेव्हा हा असा प्रॉब्लेम येतो की मग सगळं फ्रस्ट्रेशन येते की लग्न का होत नाही आहे. तर यासाठी स्पेसिफिकली मला तुम्ही भेटा. बाकी आपण प्रेक्षकांना मला सांगायचं आहे, असं पण अनेक वेळा होतं की मंगळाची पत्रिका असं आहे तसं आहे, लग्न का होत नाही वगैरे, असं क्रिटिकल वर्षानुवर्ष बघता तुम्ही पण लग्न होत नाही आहे. तर असं इझिली ह्याला आन्सर किंवा इझिली त्याला रेमेडीज असत नाहीत. तुम्ही शांती केली आणि हे झालं लगेच किंवा असं स्टोन वापरला, एवढं सगळं 10 ठिकाणी जाऊन आलो तरी पण लग्न होत नाही. तर माझ्याकडे आलं तर नॉर्मली 5 ते 6 महिन्यात लग्न होतं, कारण माझं काम करण्याची पद्धती टोटली वेगळी आहे आणि त्यानुसार तुम्ही गेला की फरक पडतो. या व्यतिरिक्त ज्यांना असं वाटतं की ज्या मुलावर किंवा मुलीवर लग्न करायचं, हे मॅच मेकिंग गुणमिलन जे आहे ते मला पंडितजींच्याकडनं करून घ्यायचं असेल, जे नंबर माझ्या आहेत त्या ऑफिसला फोन करून मॅच मेकिंग जे आहे ते माझ्या ऑफिसला पाठवा. ते माझ्या टेबलवर प्रिंट होऊन येतं आणि मी यस किंवा नो म्हणतो, मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. मॅच मेकिंग करताना मी कधीही गुणमेलनाचा आधार धरत नाही आणि कुणी धरायला पण नाही पाहिजे. निश्चित. मकरंदजी, तुम्हाला आणखी जर काही या संदर्भात विचारायचं असेल, सविस्तर बोलायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घ्या किंवा त्यांना फोन करू शकता. थोडासा टाईम कमी आहे माझ्याकडे. सरांची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन त्यांना सविस्तर त्यांच्याशी बोलू शकता आणि तुमच्या समस्या सोडवू शकता. सर, आपल्याला बरेच फोन येत आहेत. वनिताजींचा फोन आहे पुण्यावरून. वनिताजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो हो, बोला ताई, बोला. माझी नात आहे. जन्मतारीख? नात आहे माझी वेदश्री
तिचं जन्म ठिकाण आहे 12 जुलै 2014. वेळ संध्याकाळी 6:38. स्थळ आहे लातूर. कितवीला हॅलो? आता काय करते ती? आता ती 5वीला आहे. इंग्लिश मिडियमला आहे. तिच्या करिअर विषयी तिचं विचारायचं होतं. कुठल्या ह्याच्यामध्ये करिअर, तिचं बाकीचं तिच्याविषयी सगळं माहिती जरा पाहिजे होती कुंडलीमध्ये. ओके, बेस्ट, चांगली गोष्ट आहे. दिस इज गुड इनिशिएटिव्ह. म्हणजे नॉर्मल वयाच्या 7वी 8वी 9वी 10वीला जर हे बघितलं ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहत नाही काय करणार आहे, कुठल्या साईडला जाणार आहे. मी हेच उत्तर 1 तास देऊ शकतो. मी तर पिन पॉईंट मी सांगतो. वैवाहिक जीवना दृष्टीने पत्रिका एकदम बेस्ट आहे. ही कलाकार आहे, क्रिएटिव्ह आहे. जे काही ती शिक्षण घेणार आहे त्या शिक्षणाचा आणि करिअरचा मोस्ट प्रॉब्ली काही संबंध असणार नाही, की ज्यामुळं जे बॅचलर करायचं आहे आणि मास्टर्स करायचं आहे, बोथ शुड बी डिफरंट. नंबर 1, आई आजारी पडू शकते, आईकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हिला पोटाचे विकार असतात. मॅरिटल लाईफ चांगलं आहे. अतिशय चांगल्या घराण्याची मुलगी जाणार आहे. अतिशय चांगले पायगुणाचं म्हणता आणि पत्रिकेची प्रत नक्की चांगली आहे. प्रॉपर्टी, जमीन जुमला सगळ्या गोष्टी चांगल्या असणार आहेत. मित्रमैत्रिणी ह्या मुलीच्या पुष्कळ असणार आहेत. म्हणजे शिक्षण तर 100% हे मास्टर्स तर होण्याचीच पत्रिका आहे. आणि अनेक देशामध्ये, अनेक राज्यामध्ये हिचं मित्रमैत्रिणींचं एवढं चांगलं मजबूत तिचं रिलेशन असेल की ज्यामुळे हिच्या फोनवर पण हिची कामं होऊ शकतात. पोटाचे विकार हिला असतात. जॉबमध्ये बेस्ट पत्रिका आहे आणि जॉबसाठी पण चांगली पत्रिका आहे, बिझनेससाठी पण चांगली पत्रिका आहे, पार्टनरशिपसाठी चांगली पत्रिका नाही आहे. एखाद्या खेळामध्ये तिला प्रावीण्य असू तर मैदानी खेळाची आवड असू शकते. पण या मुलीमध्ये तुम्हाला असं मेजर काही प्रॉब्लेम मला दिसत नाही. फक्त एक गोष्ट आहे, ते म्हणजे शिक्षणामध्ये अडथळा येऊ शकतो. तेवढ्या 5वी 6वीच्या मुलांना मेजर मी काही उपाय देत नाही आहे. पण राहू की तुम्ही शांती फक्त करून घ्या. स्टोन वगैरे मी काही देतो नॉर्मली 8वी 9वी नंतरच घालायला सांगतो. पुढे तिला माणिक आणि माणिक तर घालू शकता शिक्षणामध्ये. पुढं तिचं करिअर चांगलं आहे. मात्र शेअर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिला पुढं जाऊन चांगलं यश मिळू शकतो. अचानक धनलाभाची पत्रिका येते, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि पोटाचा विकार हा एकच पॉईंट इथं दिसतो मला. निश्चित वनिजाजी, तुम्ही पुण्यामध्येच राहायला आहात आणि तुम्हाला आणखी जर काय विचारायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना स्वतः भेटू शकता आणि तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील. बरं सर, मला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना इतकंच नाही आहे, हे फक्त सर प्रॅक्टिकल अनुभव सांगतात आहेत, त्यांच्या गोष्टी सांगतात, पण सरांनी ज्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत, त्यांनीसुद्धा स्वतःचा एक्सपिरियन्स आपल्याला मांडण्यासाठी अप्रोच केलेला आहे, मांडण्याची विनंती केली आहे. त्यांना कसा एक्सपिरियन्स आला तो सुद्धा आपण एकदा पाहूया. मी सौ शीला शंकर बेल्लोरे, राहणार आयरोली. मी गेले 10 वर्ष पंडित शिवकुमार सरांना भेटते. आता जस्ट 1 वर्षापूर्वी मी सरांना भेटले मुलीच्या प्रेग्नन्सीविषयी. मुलीच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती तरी तिला मुलं होत नव्हते. सरांनी काही उपाय सांगितले, काय सरांनी प्रॉडक्ट घेतले, दान करायला सांगितलं. त्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळं बहिणी आणि मी मिळून दोघींनी पण केलं. सरांनी सांगितलं होतं की 6 महिन्याच्या आत तुम्हाला म्हणजे फरक पडेल. तर जानेवारीपासून मी विधी, परत दान त्याचे प्रॉडक्ट घेतले. त्याच्यानंतर बरोबर 17 जुलैला म्हणजे 6 महिन्याच्या आत मुलीच्या प्रेग्नन्सीची डिलिव्हरी झाली. एवढा विश्वास सरांवर बसला की आता काय तोंडाने बोलावं हे सांगता येत नाही. पण तुम्ही जर आता मी परत सरांकडे पेढे घेऊन आले, बर्फी घेऊन आले. मुलीला मुलगी झाली, 6 महिन्याची मुलगी आहे. ते सरांना बर्फी घेऊन आले आणि परत नंतर ग्रीन कार्ड विषयी सरांना विचारले. 30 असते सध्या मुलगी आणि जावं. तर ते बोलले 1 वर्षाच्या आत तुमचं काम होऊन जाईल ग्रीन कार्डचं. त्याच्यावर काही उपाय दिले, काही विधी करायला सांगितले, ते मी करणार. आणि परत मला जर असा गुण आला तर तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करा. सरांची ती फार 100% नाही 101% सरांचा गुण येतोच. फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे करत जा. नमस्कार. हाय, माझं नाव श्रुती किशोर दौंड. मी अहमदनगरची आहे. 8 वर्षापूर्वी माझ्या दिदीला लग्नामध्ये अडचणी आल्या, त्यामुळे तिने सरांना भेट दिली. सरांनी तिला उपाय दिले आणि तिने उपाय केले. त्यानंतर तिचं लग्नही जमलं आणि ती सध्या नॉर्वेमध्ये सेटल आहे. ती आणि जिजू दोघंही नॉर्वेला जॉब करतात आणि त्यांना एक छान छोटं बाळसुद्धा आहे. त्यानंतर मला डिग्रीनंतर जॉबमध्ये अडीअडचणी आल्या. माझ्या दिदीने मला सरांकडे येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी सरांना भेट दिली. सरांनी मला काय उपाय दिले करायला. मीही ते उपाय नियमितपणे केले. मंगळदान केले, आम्ही अंगठी पण घेतली होती.
त्यानंतर 6 महिन्याच्या आधीच मला जॉब लागला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांचा 6 महिन्यामध्ये फरक पडतोच. तर सगळ्यांना जर कुणाला जॉबमध्ये लग्नामध्ये काही अडचण येत असेल तर नक्कीच सरांना भेटते. आणि या सगळ्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. तर तेच आपण नुकतेच स्क्रीनवर पाहत होतो. सर, एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळते. जेव्हा मुलं परदेशामध्ये जातात तेव्हा परदेशामध्ये गेलेल्या मुलांची लग्न लवकर नाही ठरत, त्यामुळे आई वडील खूप चिंतेत असतात. तर त्याविषयी Yes, मार्गदर्शन. yes. बघा, दरवेळेला मी आता पण दाखवलं. आपण एक मुलीचं लग्न नॉर्वेला झालं, मागच्या वेळेला US ला दाखवलं, न्यूझीलंडचं दाखवलं. तर ऑल ओव्हर बऱ्याच कंट्री माझे क्लायंट आहेत, नो डाऊट. पण तरीसुद्धा मुलामुलींची लग्न परदेशात असताना होत नाही. तर रिझन एक घेतं की आपल्या इकडची सायकॉलॉजी पूर्ण वेगळी आहे, तिकडची सायकॉलॉजी वेगळी आहे. तिकडचं राहणीमान तिकडं पूर्ण वेगळं पडतं. आणि मग टाईम डिफरन्स जो आहे, तर आता इथं 12 वाजले असेल सकाळचे, रात्रीचे 12 तिकडे न्यूयॉर्कला वाजलेले आहेत. त्यामुळं कंटिन्युएशन आईवडिलांच्यावर राहायला पाहिजे, त्याचा प्रॉब्लेम होऊन बसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी समजा आता न्यू जर्सीला एखादी मुलगी आहे, तिला मुलगा जर आवडला बे एरियातला, म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये आवडला, डिस्टन्स 6 तास फ्लाईटचं डिस्टन्स आहे. मग डॅलसमध्ये घेतला, ह्युस्टनमध्ये घेतला, परत 5 तास, मग न्यूयॉर्क टू डॅलस जायचं परत 4 तास. म्हणजे जे काही आपल्याला कसं मुंबईतली मुलगी वाटलं की पुण्याला जाईल, पुण्यातली मुंबईला, असं काही 2-3-4 तासात डिस्टन्सवर आहे. पण ह्या लोकांचे जॉब जे असतात सोडून आवडलं तरी इकडं तिकडं जाऊ शकत नाही. आणि त्या क्षेत्रातलं आवडल्यानं सगळं मॅच होईल काही सांगता येत नाही. सगळं मेन म्हणजे करिअर ओरिएंटेड आणि पुढं पॅकेज कसं मिळेल आणि दोघांना एकत्र राहता येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम आहे. सिॲटलमधला माणूस आता तो खाली इकडं फ्लोरिडाला जाऊ शकत नाही. त्यामुळे दोघं आवडत जरी लग्न जरी ठरायचं म्हटलं तरी दोघं जॉब सोडून एकत्र येऊ शकत नाही. हा मोठा घोळ आहे. त्यामुळं मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की पहिल्यांदा मी मगाशी जो आता सब्जेक्ट मगाशी क्वेश्चन घेतला आपण, पहिलं लग्न की पहिलं करिअर. मोस्ट प्रॉब्ली तुम्ही जेव्हा तुमची मुलं किंवा मुली या देशाच्या बाहेर जात असतील त्यांना अगोदरच लग्नाच्या दृष्टिकोनानं प्रिपेअर करून लग्न करून जर तुम्ही बाहेर पाठवलं, दॅट वुड बी अ बेस्ट ऑप्शन. कारण त्यानंतर तिथं शोधाशोधी आणि या गोष्टी राहत नाही. आणि या तिथं गेल्यानंतर नॉर्मली बघा की मुलीचं वय 31 ते 32 वर्ष, मुलाचं वय 34 ते 35 वर्ष. या दरम्यानच्या काळात लग्न होतात. पण तिथं गेल्यानं असं वाटतं की चला आता माझं 29 वर्ष, अजून मला 2 वर्ष आहेत, तोपर्यंत आपण सेटल होऊ. असं करून 2 वर्ष निघून जातात. पण तोपर्यंत आई वडिलांना येतं प्रेशर वाढतं किंवा मुलगा मुली रिस्पॉन्ड का करत नाही, आम्ही इथून पाठवतो का करत नाहीत, हा सगळा घोळ आहे. सो आउट ऑफ इंडिया जाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लग्नाचा पॉईंट हा क्लिअर करून मगच पुढं पाठवलं तर वैवाहिक जीवन पुढं जास्त चांगलं होईल. तरीसुद्धा अब्रॉडला असले अनेक मुलं मुली आहेत, त्यांचे आपण इथं उपाय करतो. त्यानंतर मुलांची लग्न पण होतात, दरवेळा तुम्ही व्हिडिओ बघत असता. मात्र त्या लेवलचे उपाय स्ट्रॉंग करूनच त्या इथून आपण त्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी मला प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी त्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. आणि पालक सतत चिंतेत असतात त्या गोष्टींमुळे, पण काळजी करायचं काय कारण नाही, कारण की सर खूप छान मार्गदर्शन करतात आपल्याला. आणि सर, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याचा नक्कीच फायदा होतोय. आपण दर मंगळवारी भेटतोय. पुण्यावरून फोन येतोय विजय साळुंखे यांचा. विजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? बोला सर, आवाज कमी येतोय तुमचा. विजयजी यांना पुन्हा एकदा संपर्क करायला प्रयत्न करू सर. सरिता यांचा सुद्धा आपल्याला फोन जोडला गेलेला आहे. सरिता ताई, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा येतो. बोला बोला बोला. माझ्या मुलग्यासाठी प्रश्न आहे. माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 27/5/2000. 27 सकाळी 5:45. 27/5/2000. 27/5/2000. हो हो. जन्मवेळ जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण कोल्हापूर वाशी. प्रश्न सकाळी विचारा. 5:45 वेळ. प्रश्न विचारा. BSc झाले तिचं शिक्षण. पुढे शिक्षण आहे काय? BSc झालाय, पुढे शिक्षण होईल का तिचं? ओके. BSc कशात झाले पण? BSc BSc केमिस्ट्री. ओके, ठीक आहे. मुद्दा नंबर 1, सगळ्यात महत्त्वाचा, मुलगी जी आहे ती स्मार्ट आहे, जरा सुंदर आहे. त्याबरोबर कलाकार, क्रिएटिव्हिटी आहे, व्यवसायात यश नाही आहे, जॉबमध्ये यश आहे, जॉबमध्ये अब्रॉडला जाण्याची शक्यता, पुढे दाट वाढते, आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे. तिला शिक्षण शिकवा,
हुशार आहे ती 100% पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे. BSc केमिस्ट्री जरी केलं तर MBA काय दुसरं कुठलं तरी किंवा अजून एक असा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करा की ज्यामुळं तिचं पुढचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन हे भारताच्या बाहेर जाण्याच्या लायकीचं व्हायला पाहिजे. कारण मला तर स्पष्ट दिसतं की ही आउट ऑफ इंडिया जाणार आहे लग्नानंतर. मात्र ही पत्रिका घटस्फोटाची आहे. लग्न करताना अतिशय काळजीपूर्वक करा. ज्या घरात लग्न होऊन जाणार आहे त्या घरामध्ये सासूचं हिचं 100% भांडण होणार. आणि हिच्या घटस्फोटाला म्हणजे काय बघा नॉर्मल आहे. मी सांगतोय पत्रिकेतलं बघून सांगतोय. कोण सासू कोण सून वाईट असं नाही. हे जे काय ग्रह दिसतात त्यावरून तुम्हाला सांगतो. कुणाबरोबरही लग्न करू दे त्या ठिकाणी सासूमुळे वादविवाद होऊन घटस्फोटाचं प्रकरण होण्याची शक्यता आहे. म्हणून पत्रिका बघताना ज्या घरात देणार त्या घरातली सासू कशी आहे काय नाही आहे, मुलगा ममाज बॉय आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. बायकोला तेवढाच रिस्पेक्ट, आईला पण तेवढाच रिस्पेक्ट, दोघांना प्रॉपर बॅलन्सिंग करून घेणारा नवरा आहे का नाही हे आत्ताच्या लोकांनी सगळ्यांनी प्रेक्षकांना सांगतो की याच्यावर ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. गाडी आहे, घर आहे, पॅकेज आहे, दिसायला मुलगा सुंदर आहे, सगळं आहे म्हणजे वैवाहिक जीवन चांगलं आहे असेल हे जी काहीही गॅरंटी असत नाही. ओके, त्यामुळं हे सगळं बघूनच तुम्हाला लग्न करायचं आहे. आणि आउट ऑफ इंडिया जाणार मी सांगितलेलं आहे. आणि कुंभविवाह नावाचा विवाह करायला लागेल. रविमंगळ अंगावर योग शांती ती एक करायला लागेल. त्याबरोबर पाचवा आणि माणिक हे रत्न वापरायला लागेल. इच्छापूर्ती खूप माझी वास्तू प्रोडक्ट आहे त्यामुळे लवकरात लवकर लग्न व्हावं त्यासाठी इच्छा तुम्ही लिहू शकता. मात्र लग्नाच्या दृष्टिकोनातून जरा प्रॉब्लेमॅटिक आहे हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल. तुम्ही काळजी घेतली तर काय प्रॉब्लेम येणार नाही. तरी त्याची तुम्हाला काही विचारायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घ्या तुम्ही आणि भेटा. तुम्ही सुद्धा पुण्यामध्येच राहता आणि सरांचं ऑफिस जे आहे ते वाशीला आहे आणि पुण्याला सुद्धा आहे. सर अगदी शेवटचा मिनिट आहे माझ्याकडे. एक प्रश्न आहे माझा. म्हणजे एका वर्षामध्ये घर किंवा लग्न करू नये असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. तसं का म्हटलं जातं? कसं आहे एका वर्षात घर आणि लग्न करायला नाही पाहिजे हे आता तुम्ही बाळायचं बंद करा. सगळ्यांना मी सांगतो. आपण या आता 2025 मध्ये आहे कारण 1000 वर्षापूर्वी आपण आपलं काम नाही चालू आता आहे. तर पूर्वीच्या काळी कसं आहे कुठं लोन बिन असं काही मिळायला संबंध नसायचं. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने जर घर बांधकाम केलं वास्तुशांती केली की सगळे पैसे संपायचे. ते रब्बी आणि खरीप पिकामध्ये परत एक वर्षभर त्यांना वाट बघायला लागायचं. त्यानंतरच त्यांचं इन्कम चालू व्हायचं. मी ते लग्न करू शकत होते. एकदा जर लोड आला पूर्वीचं लग्न आपल्यासारखं रजिस्टर गेलं 4 लोक असं नसायचं. गाव जेवणच घायला लागायचं. त्यासाठी त्या व्यक्तीकडं पुरेसं धन संपत्ती असणं गरजेचं आहे. सोनं असणं गरजेचं आहे. त्यासाठी ब्रेकिंग पॉईंट 1 इयर जर गॅप जर ठेवला तरी दोन्ही म्हणजे घर आणि त्याबरोबर लग्न हे होऊ शकतं असं त्या मुद्दा त्यामागं होतं. आता काय लग्न करा घर करा लोन वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे या गोष्टी आता पाळायची गरज नाही. थोडं सायन्सप्रमाणे किंवा आताच्या चालत्या युगाप्रमाणे थोडंसं बघायला पाहिजे. अंधश्रद्धेतनं आपण जरा बाहेर पडले पाहिजे. कुठल्या ब्राह्मण तुम्हाला म्हटलं किंवा आताच वास्तुशांती लग्न आणि तू करू नको त्याला म्हणायचं बाबा ठीक आहे मला काय माझ्या डोक्याचं काय करायचं मी करतो माझ्या मनाप्रमाणे मी करतो. तर हे दोन्ही एका 2 आठवड्याभरात दोन्ही जरी केलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. कारण पूर्वीचा हा काळ आणि आताचा काळ या दोघांचा विचार करून काही गोष्टी स्वतः मनात ठरवायला पाहिजे की आपण जे करतो ते योग्य आहे की नाही योग्य आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला कुठले असे अडथळे किंवा असं काही क्वेश्चन येत असतील तर माझ्याकडे ऑफिसला येऊन भेटा. तुम्हाला त्या क्वेश्चनचं निराकरण करून कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन सक्सेसफुल लाईफ जगता येईल या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन करू शकतो. निश्चित. आणि अनेकांच्या समस्या आतापर्यंत सरांनी सोडवलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा सोडवणार आहेत. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सरांचं ऑफिस पुण्याला सुद्धा आहे आणि वाशीला सुद्धा आहे इथे नवी मुंबईला. आणि तुम्ही त्यांना फोन करू शकता तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकता. आणि दर मंगळवारी आणि रविवारी याच टायमाला आपण हा प्रोग्राम असतो. आपण पुन्हा भेटतो आणि पुढच्या मंगळवारी आणि रविवारी सुद्धा आपण भेटणार आहोत. सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि पंडित शिवकुमार 1 to 4 या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.